नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्या दिनांक 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात अण्णाभाऊ साठेंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अण्णाभाऊंनी मराठी साहित्यामध्ये जे काही योगदान दिलेलं आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जे काही योगदान दिलेलं आहे, त्याचा विचार करता ही जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करणं खूप गरजेचंच आहे. परंतु त्याचबरोबर अण्णाभाऊंनी जे काही एवढं मोठं काम करून ठेवलेलं आहे, म्हणजे ते त्यांच्या लेखनाच्या स्वरूपातलं असेल, त्यांचं वैचारिक योगदान असेल, त्याचासुद्धा जागर आपण या जयंतीच्या निमित्तानं केला पाहिजे. अनेकदा विद्यार्थी जेव्हा आता मुख्य परीक्षेसाठी माझ्याकडे निबंध लिहितात किंवा इतर पेपर्स लिहितात, तर तिथे मुलं हे विचारत असतात की आम्ही काय वाचू. निबंधामध्ये जेव्हा काही त्या कवितेच्या ओळी लिहितात तेव्हा त्या अगदी सुमार दर्जाच्या चारोळ्या आणि यांचा वापर विशेषतः MPSC मेन्सचे विद्यार्थी करताना मला दिसत आहेत. तर तसं न करता वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये जे महत्त्वाचं लेखन येत असतं ते तुम्ही वाचा, असं मी अनेकदा सांगतो आहे. तर त्याचा जरी विचार आपण केला तरी आजच्या लोकसत्तामध्ये अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त डॉक्टर मिलिंद आव्हाड जे JNUमध्ये प्राध्यापक आहेत, त्यांचा मुख्य प्रवाहापलीकडील साहित्यसृष्टी नावाचा एक लेख आलेला आहे. तर तो आपण सर्वांनी वाचला पाहिजे. त्यातल्या 2-3 ओळी मी इथे वाचतो, म्हणजे त्या लेखाचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. की अण्णाभाऊंना लोकशाहीर म्हणून गौरवण्यात आले, पण सामाजिक तत्वचिंतक म्हणून स्वीकारले गेले नाही. ही निवडक मान्यता हीच मुख्य प्रवाहातील सांस्कृतिक राजकारणाची पद्धत आहे. ती व्यक्तीचा गौरव करते, पण तिच्या विचारांची धार बोथट करते. प्रस्थापित जी काही समाज व्यवस्था असते ती शोषित किंवा वंचित समूहामधून आलेले जे काही नायक आहेत, जे काही सुधारक आहेत, ज्या काही महनीय व्यक्ती आहेत, त्यांचा स्वीकार करताना त्यांच्या वैचारिकतेची धार बोथट करूनच त्यांचा स्वीकार करत असते. हे खूप महत्त्वाचं विधान त्यांनी केलं आहे. मुख्य प्रवाहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो पर्यायी विचारांना पूर्णपणे नाकारत नाही, ज्याला आपण एका अर्थाने अँटी एस्टॅब्लिशमेंट म्हणू शकतो. ज्याला आपण एका अर्थानं शोषित किंवा वंचित वर्गासाठी भूमिका घेऊन ज्यांनी एक वैचारिक मांडणी केलेली आहे, त्यांना नाकारण्याचं काम जे आहे ते आज कुठली एस्टॅब्लिशमेंट करू शकत नाही, कारण त्यांच्यावर ते कंपल्सरी झालेलं आहे. मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, कोणी असतील, यांनी जे काही काम करून ठेवलेलं आहे ते प्रस्थापित व्यवस्था नाकारू शकत नाही. पण ही व्यवस्था करते काय? त्यांना निष्प्रभ करून त्यांचा विचार स्वीकारते. म्हणजे केवळ त्यांचं उत्सवीकरण करायचं, केवळ त्यांचं गौरव करायचा, केवळ त्यांचं दिखाऊ स्वरूपामध्ये त्यांचा मान सन्मान करायचा. त्यांचे जे काही विचार आहेत ते पुढे येऊ द्यायचं नाहीत. अशा पद्धतीने कुठली व्यवस्था म्हणजे केवळ सरकार नव्हे, व्यवस्था म्हणजे सर्व प्रकारची व्यवस्था. मग ती सरंजामी व्यवस्था असेल, ती जाती व्यवस्था असेल, ती वर्ग व्यवस्था असेल, ती वर्ण व्यवस्था असेल, ती भांडवली व्यवस्था असेल, जिथे जिथे म्हणून मोठ्या समूहाचं शोषण करणं केलं जातं आणि त्याच्यावरती जे काही बसलेले असतात, ती व्यवस्था जी काही आहे ती अशा पद्धतीनं या व्यक्तींना निष्प्रभ करीत असते. आणि त्यामुळे अण्णाभाऊंना केवळ लोकशाहीर म्हणून गौरवण्यात आले. सामाजिक तत्वचिंतक, एक फिलॉसॉफर ज्याला आपण म्हणतो, एका अर्थानं सोशल फिलॉसॉफर जे म्हणतो, तशी मांडणी त्यांची आजही केली जात नाही. हे दुर्दैव आहे. अण्णाभाऊंचं लेखन जर पाहिलं, म्हणजे त्यांची खूप फेमस वाक्य जरी पाहिलं की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. तर याच्यामध्येच अण्णाभाऊंची सगळी भूमिका जी आहे ती आपल्याला लक्षात येते. की त्यामुळं अण्णाभाऊंच्या साहित्याचं वाचन करणं, अण्णाभाऊंच्या विचारांना समजावून घेणं हे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आवश्यक ठरतं. आणि त्या दृष्टीने आपला जो रीड विथ स्वप्नील हा जो प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये आपण आज मला अण्णाभाऊंची जी एक महत्त्वाची कथा वाटते ती म्हणजे बरबाद्या कंजारी, एक 5-6 पानांची कथा आहे, ती मी इथे वाचणार आहे. बरबाद्या कंजारी हा त्या कथेचा नायक आहे, त्याचा प्रोटॅगॉनिस्ट आहे. आणि मग कंजारी समूह असेल, इतर काही समूह असतील, मुंबईमधल्या ज्याला आपण झोपडपट्टी स्लम एरिया म्हणतो, त्याच्यामध्ये त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांची भाषा कुठली आहे, आणि हा जो सगळा शोषित वंचित अनेक ज्याला आपण म्हणूया की ऑप्रेस्ड समूह जो सगळा येतो, त्यांच्या आयुष्याची कहाणी काय आहे, आणि त्याच्यामधून या भांडवली समाजाविषयी, या शोषक व्यवस्थेविषयी अण्णाभाऊ काय म्हणू पाहत आहेत, हे समजावून घेण्यासाठी एक प्राथमिक कथा म्हणून बरबाद्या कंजारी ही पाहिली जाऊ शकते. ही कथा मी आज वाचणार आहे, ती तुम्ही ऐकू शकता. खरं तर माझी टीम मला असं सांगत असते की सर काय सगळीकडे रीलचा जमाना आहे, यूट्यूब शॉर्टचा जमाना आहे,
तर आता जिथे 30 सेकंद 40 सेकंद किंवा 1 मिनिटाच्या आतलेच व्हिडिओ हल्ली मुलं बघत असतात, तर हे असं काय प्रोजेक्ट करता तुम्ही, यांनी काय उपयोग होईल का? तर मला एक या निमित्तानं काही सिरियस विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की सगळ्याच महत्त्वाच्या गोष्टी या 1 मिनिटाच्या रीलमध्ये नाही सांगता येत. 30 सेकंदामध्ये तुमच्या डोपामाइनला उसळी देण्याकरता मी इथे येत नाही. काहीतरी भरीव, काहीतरी डीप वर्क करणं आणि खरं तर सक्सेस त्याच्यामध्येच आहे. आजही पास होणारे विद्यार्थी हे डीप वर्कच करत असतात. रील कन्झ्युम करणं, काहीतरी शॉर्ट्स बघणं, काहीतरी टाईमपास म्हणून एंटरटेनमेंट करणं, हे नापास होणारेच बहुसंख्य जनता करत असते. त्यामुळं 40-50 मिनटं या कथेच्या वाचनामध्ये जातील. ज्यांच्यामध्ये तो दमसास आहे, ज्यांच्यामध्ये तो ठहराव आहे, ज्यांच्यामध्ये ती शांतता आहे, तर तुम्ही हेडफोन लावून व्हिडिओ नाही बघितलं तरी चालेल, तरी ती कथा ऐकू शकता जरी तुम्हाला बघता आली नाही तरी. आणि त्या कथेतनं निश्चितच आपल्याला काहीतरी मिळतं. आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त त्यांना ज्याला आपण काय म्हणूया, एक प्रकारे त्यांचा जो सन्मान आहे, जो आपल्या मनामध्ये आहे, तोही त्या निमित्ताने आपल्याला व्यक्त करता येतो. तर आपण कथा वाचूया, बरबाद्या कंजारी. चला जा, कापा माझा कान, मी डरत नाही. बरबाद्या गरजला. त्याने एक बैठक मारली, दंड थोपटून गिरकी घेतली. सर्व मोठमोठे पंच सरपंच चकित झाले. स्वतः बरबाद्याने कान कापण्याची मला भीती नाही असे शेवटी सर्वांना सांगून टाकले. पंचांनी निकाल दिला, बरबाद्याचा कान कापण्याची तयारी झाली. कान कापणे हा जो प्रकार आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या जाती समूहातनं वाळीत टाकण्याचा तो विधी आहे. त्याला कान कापण्याचा विधी असं म्हणतात. समजावून घ्यायचं असेल तर, की तुला आता जातीतनं बाहेर टाकतोय. तो बरबाद्या म्हणतोय की कान कापण्याची मला भीती नाही. एका बाजूने BBCI रेल्वे चर्चगेटकडे धावत होती आणि दुसऱ्या बाजूने GIP कल्याणकडे पळत होती, ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे, जे आपण इतिहासामध्ये शिकतो. त्या दोन्ही लोहमार्गांना जोडणारा एक फाटा अगदी जवळून जात होता. अधूनमधून विजेवर चालणारी गाडी धावत येत होती. तिन्ही बाजूंनी रेल्वे असलेल्या त्या टापूत हजारो लहान लहान झोपडी एकमेकांना खेटून बसली होती. त्यांच्या डोकीवरून टाटा पॉवर स्टेशनचे राक्षसी टॉवर डोकीवर विजेच्या तारांचे भारे घेऊन जवळची खाडी ओलांडून समोरच्या सह्याद्रीत शिरले होते. कॅपिटलिझमचं वर्णन कसं केलंय? त्यांच्या डोकीवरून टाटा पॉवर स्टेशनचे राक्षसी टॉवर डोकीवर विजेच्या तारांचे भारे घेऊन जवळची खाडी ओलांडून समोरच्या सह्याद्रीत शिरले होते. त्या टॉवरांची फौज त्या झोपड्यांच्या जवळून उठली होती. फौज शेजारीच ती टाटा पॉवर कंपनी गुरगुरत होती. त्या टॉवरांच्या फौजेचे कूच पाहून सहज वाटत होते, केवढे हे महान कार्य, देशाला वीज पुरवण्याची केवढी ही धडपड, केवढा त्याग. सार्कॅझम जो आहे अण्णाभाऊंचा, की भांडवलशाहीचं नाव फक्त बदलतं, राजवट बदलते की नाव बदलतं. इथे टाटा पॉवर आहे. आजच्या काळामध्ये समजा आपण म्हणू शकतो की कॅपिटल T जो आहे तो रिप्लेस झालाय कॅपिटल A ने. बरोबर आहे ना, की T गेला आणि A आला, एवढंच होतं. म्हणजे जे आपण म्हणतो की ज्यांना समजतंय त्यांना समजतंय की बदलत काहीच नाही. भांडवली व्यवस्था नाव बदलत असते, पण नफेखोरी जी आहे ती सतत चालूच आहे. भांडवलशाही ही गुळंकृतच करायला बसलेली आहे. आणि केवढा हा विकास, वीज पुरवण्याची केवढी ही धडपड. आजही म्हणजे T जाऊन A जी आहे ती वीजच पुरवते ना आपल्याला. लेखक जो आहे ना तो काळाच्या पुढचंही लिहित असतो. हे फक्त तत्कालीन लेखक नव्हतं अण्णाभाऊंचं. आणि म्हणूनच मी म्हणतो की ते उपेक्षित नायक आहेत. त्यांचा योग्य तो सन्मान आपण केला नाही. आणि डाव्या बाजूने तुळशी तलावाचे शीतल पाणी सर्व उपनगरे मागे टाकून शहरात शिरले होते, तर दुसऱ्या बाजूने तानसा आणि कांसा तलावांपासून येऊन प्रचंड नळ आपली धुडे ओढीत गेले होते. 3 बाजूंनी रेल्वे, 2 बाजूंनी पाण्याचे नळ, डोकीवरून टाटाची वीज आणि तिथेच खाली ती हजारो माणसांची घरटी ते सर्व पाहत बसली होती. सभोवती आधुनिक जगाची धावपळ चालू होती.
आणि ती धावपळ पाहत ती झोपडी भेदरली होती. जिथे जागा मिळेल तिथे आणि जमेल तसे झोपडे बांधले गेले होते. अगदी पेकाटाला पेकाट लावून झोपड्यांची पलटण उभी होती. तिथेच बरबाद्या कंजारी आपले झोपडे बांधून नांदत होता. त्याची जमातही तिथे राहत होती. तिथे नुसती कंजारी लोकांची वस्ती नव्हती, तर फासेपारधी, डवरी, भिकारी, डोंबारी, वडारी, बेलदार, घिसाडी, गारुडी अशा अनेक जमाती राहत होत्या. डांबरी कागद, जुने पत्रे, कुजक्या फळ्या, सडकी बारदाने यांचीच ती पाले उभारली होती. इतक्या वंचित समूहांना साहित्यात स्थान देण्याचं काम जे आहे ते अण्णाभाऊंनी केलं. आणि आपण म्हणत असतो की मराठी साहित्य काय आहे, म्हणजे मराठी साहित्य म्हणजे केवळ पु ल देशपांडे नाहीत, केवळ वपू काळे नाहीत, केवळ दमा मिरासदार नाहीत, केवळ जयवंत दळवी नाहीत. तर मराठी साहित्य म्हणजे अण्णाभाऊ साठे पण आहेत, मराठी साहित्य म्हणजे नामदेव ढसाळ पण आहेत, मराठी साहित्य म्हणजे बाबूराव बागुल पण आहेत, दया पवार पण आहेत, केशव मेश्राम पण आहेत. या सगळ्यांचं मिळून मराठी साहित्य बनतं. आपण ओरड करतो मराठी भाषा मरायला लागली आहे, की काय की फक्त प्रमाण मराठी भाषा मरायला लागली आहे. ह्यांची भाषा कुठे आहे? भाषा मरते म्हणजे काय? आधी संस्कृती मरते, लोकांचं जगणं मरतं, मग भाषा आपसुकच मरते. ही जी भाषा आहे ही कुठे? ही कधीचीच मेली आहे. आज कोण लेखक आहेत असे कोणीच नाही आहेत की जे यांच्याविषयी लिहितील आणि इतक्या काय आपण म्हणतो या प्रकारच्या संवेदनशीलतेने लिहितील. जे काही निकामी झाले होते, ज्याची मुळीच गरज उरली नव्हती, अशा सर्व वस्तू आणून त्या कामी लावल्या गेल्या होत्या. आणि त्या ठिकाणी शेकडो नव्हे तर हजारो माणसे राहत होती. जणू काय त्या निकामी वस्तूंच्या पालात राहणारे ते लोक आणि त्यांनी पैदा केलेल्या त्या सर्व वस्तू एकच असून त्यांचीही जणू आता कोणाला गरज उरली नव्हती. तिथे पाण्याचे नळ नव्हते, संडास नव्हते. तिथे होते ते फक्त दारिद्र्य, अंधार, क्रूरता, भेसूर अज्ञान आणि दुष्ट दुर्गंधी. सुसंस्कृत जग अर्धा मैल अंतरावर दचकून उभे होते. ते पुढे जात नव्हते. त्याची कोणीतरी वाट रोखली होती. तिथे राहणाऱ्या कोणाही माणसाला या जगात कामगार म्हणून जगण्याचा मान मिळाला नव्हता. कोणीही आपल्या मनगटाच्या जोरावर जगत नव्हता, मात्र तसे जगण्याची शिकस्त करत होता. जो मार्ग दिसेल त्या मार्गाने आपल्या जीवनाची गाडी हकणे त्यांना भाग होते. खून, दरोडे, चोऱ्या, लुटालूट हे मार्ग त्यांना सहज शक्य होते, परंतु त्यांनी त्याचा अवलंब मात्र केला नव्हता. त्यांनी आपल्या जगण्याची जबाबदारी प्रचलित राज्यकर्त्यांवर मुळीच टाकली नव्हती. त्या लोकांपैकी कैकांना पोचण्याची जबाबदारी माकडावर येऊन पडली होती. जणू तोच तेवढा इमानी प्राणी होता, म्हणजे माकडाचा खेळ करणारे ज्याला आपण म्हणतो. म्हणून तो त्यांच्यात राहत होता, त्यांच्यासाठी उड्या मारित होता, आपले नकटेनाक उडवून भीक मागत होता. तो रामकालीन लंकेवर चढाई करणारा जीव दारोदार फिरून आपल्या धन्याला जागवत होता, जगवत होता. काहींनी आपले पोट गाढवावर लादले होते. तो सर्वांच्या दृष्टीने बेअकली गाढव धन्यासाठी पडेल ते ओझे नेत होता, राबत होता आणि आपल्या मालकाचे पोट भरीत होता. त्या एका गाढवाला राखण्यासाठी त्या बेलदाराची 3 पोरे जीव टाकत होती. कोणी शिंदीची पाने आणून त्याचे झाडू करून मुंबापुरीची घाण काढीत होते. कोणी जुना काथ्या आणून त्याला पिंजून चऱ्हाटे वळून विकत होते. कोणी लाकडे आणून त्याच्या खाटा तयार करीत होते. परंतु एवढे करूनही त्यांची पोटे भरत नव्हती. सागरात चिमूटभर साखर टाकण्यासारखे होत होते. त्या वस्तीत राहणारी लहान मुले रोज सकाळी संध्याकाळी टोपल्या डबडी घेऊन शहरात बाय भात वाडा, बाय भात वाडा असे ओरडत आणि शेवटी गल्लीत शिरून पडलेला भात घेऊन परत फिरत. त्या गल्लीत राज्य करणारी मांजरे त्या पोरांना काहीच बोलत नसत. जणू काही त्यांनाही माहीत होते की मुले म्हणजे फुले. काही लोक दिवसभर या विशाल मुंबईत फिरून सापडेल ते आणून आपल्या पोटात ठाशीत. कोणी सडकी भाजी, पडका भात, मेलेली बदके, कोंबडी, टाकून दिलेली अंडी आणत होती. जणू काय त्यांना सजीव असे काहीच नको होते. सर्व निर्जीव त्यांना आवडत होते किंवा ते लोक स्वतः निर्जीव होते. ते वर्णन जे काही आहे की ज्याला आपण म्हणतो की सुसंस्कृत समूहापासून दूर असलेली जी झोपडपट्टी आहे, जो काही स्लम एरिया आहे, त्याचं वर्णन करणारं सगळं हे लेखन आहे.
परंतु ते गात होते, बोलत होते, चालत होते, जगण्याची धडपड करीत होते, प्रामाणिकपणे जगत होते. बरबाद्याही त्यांच्यात राहत होता. तो पोटासाठी कानमळ काढण्याचे काम करीत होता. कानातला मळ काढणारे असतात ना, येणाऱ्या जाणाऱ्याचा कान मटकन पकडून 2 पैशांसाठी त्याच्या कानात काटूक घालून उगाच टोकरत बसत होता. परंतु इमानाने, बेईमानीने नव्हे. बरबाद्याची उंची 6 फूट होती. धिप्पाड देह, काळा सावळा रंग, रुंद गर्दन, लांब पण शेवटी पसरट झालेले नाक, गुबगुबीत गाल, मोठे डोळे, दाट भुवया आणि वळवणीप्रमाणे लोंबणाऱ्या मिशा याही त्याच्या देहाला साजेशाच होत्या. गालफडात धरलेले कालाकांडी पान, त्यामुळे त्या मिशांचे शेंडे लाल झाले होते. किंजाळात पवीड अडकल्याप्रमाणे त्याच्या मिशात पानाचा चोथा अडकलेला असे. शिवाय मोठेच्या मोठे पागोटे, गुडघ्यापर्यंत लांब पैरण, खाली 2 पदरी धोत्राची लुंगी, पायात रबरी बूट, असा बरबाद्याचा थाट असे. त्याला सारे लोक बिचकून वागत. तो सदा बाह्या वर करूनच फिरत असे. त्याच्या मनगटाचे केस दुरून दिसत असत. कानात हिना या अत्तराचा फाया खोवून दिलेला दुरूनही दिसे. एखाद्या मास्तराने आपला टाक कानावर ठेवावा अशी लोखंडी सळी त्याच्या कानावर ठेवून दिलेली असे. त्या सळीने तो गिऱ्हाईकांचे कान टोकरी, गळ्यात एक लहानशी चांबड्याची पेटी, तिलाही रिंगे भिंगे जडलेली, त्या पेटीत एक चिमटा, थोडासा कापूस, लहानशी तेलाची बाटली, असा तो बरबाद्या लोकांचे कान टोकरून आपल्या 2 मुली निल्ली आणि दुल्ली यांचे व बायकोचे अशी 4 पोटे भरत होता. त्या बरबाद्या कंजारीच्या मुलींची नावं आहेत निल्ली आणि दुल्ली. म्हणजे मध्यमवर्गीय पांढरपेशा समाज लगेच बिचकतो. काय नाव आहेत? बरबाद्या. काय नाव आहेत? निल्ली. काय नाव आहे? दुल्ली. म्हणजे या समूहाविषयी आपल्याला माहिती तर नाहीच आहे, पण आपणही बिचकल्यासारखे करतो. आणि या सगळ्या समूहाला साहित्यामध्ये आणलंय अण्णाभाऊंनी. त्याची बायको व 2 पोरी ह्याही काही बसून नसत. त्या जुन्या काथ्या आणून त्याचा वाक करून चऱ्हाटे वेळून विकत असत. त्यामुळे बरबाद्या पोटाला पोटभर खाऊन रुबाबात राहत होता. शरीराने धिप्पाड, डोके फिरू, शिवराळ म्हणून लोक त्याला भीत होते. गडी माणसे हटकून त्याला रामराम करीत होते. बरबाद्या कोणाचेही ऐकत नसे. जर त्याचे डोके फिरले आणि त्याने आपली काठी काढली तर सारी वस्ती गर्भगळीत होत असे. त्याच्या एकाच दणक्यात जुन्या कागदाची पाले क्षणात साष्टांग नमस्कार करायची आणि पालाचा मालक हात जोडून शरण यायचा. बरबाद्याची निल्ली नुकतीच वयात आली होती. ती तोंडात पानाचा विडा घेऊन मान खाली घालून इकडून तिकडे जायची. अगदी बेपर्वा चालायची. ती कोणाकडेही ढुंकून पाहत नसे. दिव्याला काजळी आल्याप्रमाणे निल्लीच्या ओठांवर पानाची काजळी जमत होती. तेव्हा तर निल्ली भलतीच देखणी दिसायची. बेकार पोरे निल्लीसाठी मरत होती, झुरत होती. कल्याणच्या हाजी मलंगला नवस करीत होती. त्यांची मागणी होती एवढी बरबाद्याची निल्ली मिळू दे. परंतु कोणताही देव त्यांना पावत नव्हता. निल्ली डोळेभर दिसत सुद्धा नव्हती. पोरे गोंडा घोळत होती, पण निल्ली पान खाऊन फक्त थुंकत होती. आणि जर एखाद्या उर्मट पोराने निल्लीची छेड काढली तर मग बरबाद्याची काठी बाहेर निघत होती आणि ती काठी त्या पोराच्या घरादाराचा बुकना करायची. एकदा दुपार झाली होती. सर्व लोक आपल्या पोटाच्या पाठी निघून गेले होते. वाक्यरचना बघा अण्णाभाऊंची. सर्व लोक आपल्या पोटाच्या पाठी निघून गेले होते. कोणी येत होते, ऊन धगधगत होते, बायका चऱ्हाटे वळीत होत्या, म्हातारी माणसे खोपटाची राखण करीत होती, लहान पोरे आई वडील येण्यापूर्वी विडीची तलफ भागवून घेत होती. लहान पोरे आई वडील येण्यापूर्वी विडीची तलफ भागवून घेत होती. कोणी छापकाटा खेळत होती, कोणी शिव्या देण्याचा सपाटा चालवत होती. सारी वस्ती भकास दिसत होती. तिच्यावर उन्हाच्या झळा घोटाळत होत्या. जणू ती वस्ती गरम निश्वासच टाकीत होती.
मेलेल्या कोंबड्यांच्या बदकांच्या पंखांचे ढीग वारा विस्कटत होता, पालांची पाखी लटलटत होती, लहानशी वाऱ्याची झुळूक त्यांना कापरे भरवत होती, दारातले डबे उन्हाने तापले होते, जागोजाग असलेले राखेचे ढीग उठून उभे राहत होते. एखाद्या घळीत वाघ पडावा तसा बरबाद्या पालात पडला होता. त्याची बायको चहा करीत होती. निल्ली आणि दुल्ली तिच्या बाजूला बसल्या होत्या. काय बरबाद्या, काय करतो? बरबाद्याचा शेजारी दल्लाराम उघडा बोडकाच दारात आला होता. त्याने वाकून विचारताच बरबाद्या गुरकला. काय र, काय म्हणतोस? बरबाद्याची सर्व दृष्टींनी एकटा दल्लारामच बरोबरी करीत होता, पण बरबाद्या त्याला भीत नव्हता. बरबाद्या, एक गोष्ट बोलू? अरे काय, बोल ना. आणि असा बाहेर काय खडा, आत ये ना. दल्लाराम आत आला. जवळ बसत गंभीर चेहरा करून म्हणाला, तुझी निल्ली माझ्या सैद्याला देतो. सैद्या म्हणजे दल्लारामचा मुलगा. काय देणार? तूच बोल, काय घेणार? दल्लाराम म्हणाला, हे पहा, 500 बस बस. 500 म्हणजे 500. म्हणजे हुंडा नावाची गोष्ट जी आहे मध्यमवर्गीय मराठी समूहामध्ये, की काय, की मुलीकडच्यांनी मुलाला हुंडा देणं, आणि जातीच्या उतरंडीमध्ये जेव्हा आपण थोडं खाली जातो किंवा त्या संदर्भात आपली जागा बदलतो, तर तेव्हा मुलीकडे जे पैसे देणे जे आहे त्या प्रकारचं जे रिच्युअल आहे ते इथे दिसतं. बस बस. दल्लारामने बरबाद्याला मध्ये चढवून म्हटले, अरे 500, पुढं बोलूच नको. बरबाद्या उठून बसला आणि म्हणाला, अरे का साला बोलू नको? त्याने निल्लीचे तोंड वर करून दाखवत म्हटले, ही निल्ली आहे का आरसी? मग साल्या माझा सैद्या काय कमी आहे? दल्लारामने नाक फेंदारून प्रश्न केला. अरे जा, मोठा आला सैद्याचा बाप. अरे तो सैद्या माणूस आहे का माकड? बरबाद्याने आपल्या भावई जावयाबद्दल प्रश्न केला. म्हणजे कशा पद्धतीनं सौंदर्यदृष्टी बदलते, कशा पद्धतीने, की काय बाबा जावई बापू वगैरे असला काही शब्दप्रयोग नाही. अरे माणूस आहे का माकड? पैसे टाक. ज्या पद्धतीने संस्कृती म्हणजे काय? संस्कृती ही काही एकसंध नसते. भारतामध्ये तर ते अजिबात नसते. आपण म्हणतो ना, की काय बाबा एखादा विशिष्ट सण आहे, ही मराठी संस्कृती, ही आमची मराठी म्हणजे काय? मराठी म्हणजे काय असं एकसंध समूह आहे का? पुणे म्हणजे तरी काय असं आहे का? पुणे 1 ते 4 झोपतं. कोण झोपतं 1 ते 4? कुठल्या कॉलनीतले लोक झोपतात? सगळं पुणे झोपतं का? कुठल्या भागामध्ये स्लम एरियामधली माणसं झोपू शकतात का? ही पुण्याची संस्कृती आहे, ही मुंबईची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ज्याला आपण एक साधारणीकरण म्हणतो, जनरलायझेशन म्हणतो, ते किती उथळ असतं. आणि हे आपल्याला कधी कळतं? जेव्हा आपण काहीतरी सकस साहित्य वाचतो तेव्हा. दल्लाराम म्हणाला, हे पा, 200 घेतो का? काय 200? कबूल. बरबाद्या दल्लारामच्या हातात हात देऊन म्हणाला, 200 रुपये. लगेच दल्लाराम बाहेर पडला. ओरे इधर आओ, ओरे इधर आओ असे ओरडून त्याने लोकांना जमवले आणि सांगितले, बरबाद्याने आपली निल्ली माझ्या सैद्याला दिली. सर्वांना पानपट्टी मिळाली. दुसऱ्या दिवशी जमात जमली. मोठे पुढारी आले. बरबाद्याला 200 रुपये मिळाले आणि दल्लारामाचा हळकुडा, जळक्या तोंडाचा, बगळ्यासारख्या मानेचा, भल्या उंचच्या उंच सैद्या नवरदेव झाला. हळदी झाल्या, लग्न झाले. तारुण्याने बहरलेली मोराप्रमाणे नाचरी, आपल्या सुंदरतेचा बेहद्द गर्व करणारी ती निल्ली दल्लारामाची सून व सैद्याची पत्नी झाली आणि सासरी गेली. मुलीने दिल्या घरी किंवा व्याल्या घरी मारावे हा नियम त्या जमातीला लागू नव्हता, तर मुलीने दिल्या घरीच जन्मभर राहावे असा दंडक होता. की एकदा गेली की गेली, तिथेच तिने मरायचे होते. आणि तशी मरायला निल्ली गेली म्हणजे शेजारच्या पालात गेली. बरबाद्याची सत्ता मात्र तिच्यावर मुळीच उरली नाही. निल्ली नांदत होती. महिने येऊन जात होते. सैद्याला ताप येत होता. त्याचे शरीर खचत होते. तो खोकत होता. त्याला झोप येत नव्हती. दल्लारामाने त्याला दवाखान्यात नेले. डॉक्टरने तपासून सांगितले, याला क्षय झाला आहे, याला कोरडी हवा मिळावी म्हणून बाहेर गावी पाठवा. परंतु दल्लारामला गाव नव्हते. ही सगळी गाव नसलेलीच माणसं आहेत आणि त्याच्याजवळ पैसा नव्हता. मग सैद्या कुठे जाणार? तो झुरू लागला. मनाशी म्हणू लागला,
आपणाला क्षय झाला आहे, आपण जगणार नाही. बरोबर 6वा महिना उगवला आणि सैद्याने डोळे झाकले. निल्ली रंडकी झाली, तिचे तारुण्य रंडके झाले. तिची फसवणूक झाली, परंतु जरी नवरा मेला, जरी निल्ली विधवा झाली, तरी तिला सासऱ्यापाशीच जन्म काढावायचा होता. जन्मभर तिला त्याच घरी राहणे भाग होते. वाटेल ते करून दिल्या घरणी मरणे अवश्य होते. मग ती काय करणार? जमातीचा नियमच तसा होता. निल्ली विधवा झाल्याने बरबाद्याला वाईट वाटले, पण तो काय करणार? 200 रुपये घेऊन तो मोकळा झाला होता. त्याची निल्लीवर सत्ताच नव्हती, ती फक्त दल्लारामची होती. निल्ली ही दिल्या घरी नांदू लागली, परंतु तिचे तारुण्य तिला हैराण करू लागले. तिच्या कोमल भावना तिला निजू देईनात, ती मनात झुरू लागली. ती खिन्न झाली होती. कसल्या तरी झळा तिला लागत होत्या, चटके बसत होते. अजून किती वर्षे आपण या घरात अशीच काढणार? हा जन्म कसा जाणार? या चिंतेने ती होरपळून निघत होती. जणू तिच्या नुकत्याच फुलणाऱ्या कळीवर निखारा ठेवला गेला होता. समोरच्या पालातला हैदर्या निल्लीकडे सारखा पाहत होता. रोज तासन तास टक लावून पाहत होता. निल्ली जेव्हा जेव्हा त्याच्याकडे पाही, तेव्हा तेव्हा त्याचे डोळे तिच्यावर रोखलेले असत. त्याच्या नजरेला नजर भिडताच निल्लीला कसनुसेच वाटे. तिच्या हृदयात विलक्षण लहर तरंगत राही. पुढे पुढे हैदऱ्याच्या नेत्राला नेत्र भिडताच निल्लीच्या अंगात विद्युत संचार होऊ लागला आणि ती मग हैदऱ्याचाच विचार करू लागली. एका अंधाऱ्या रात्री गडद काळोखात निल्ली गडप झाली आणि सकाळी त्या वस्तीत हाहाकार उडाला. अज्ञान, दारिद्र्य, लाचारी आणि तारुण्य यांचे भयंकर मिश्रण होऊन त्यांचे हालाहल निर्माण झाले आणि त्याने निल्लीला त्या वस्तीतून नाहीशी केली. काय वाक्य आहे बघा. डॉक्टर आव्हाड म्हणतात की ते सामाजिक तत्वचिंतक आहेत, फक्त लोकशाहीर नाहीत. याचं प्रत्यय देणारं वाक्य आहे. अज्ञान, दारिद्र्य, लाचारी आणि तारुण्य. फक्त तारुण्याच्या त्या एका काय आपण म्हणू शरीर आकर्षणाच्या ओढीनं निल्ली पळून गेलेली नाहीये. अज्ञान, दारिद्र्य. नवरा मरतोय का? तर दारिद्र्याने मरतोय. हवा पालट करायला टीबी झालाय, जागा नाहीये, पैसे नाहीये. लाचारी, काहीच करता येत नाहीये. अज्ञान आहे, घोर अज्ञान आहे. सगळीकडून उपेक्षित असलेला समाज आहे. आणि मग तारुण्य आहे, ते तर ऑब्व्हियस आहे, ते असणार आहे. यांचे भयंकर मिश्रण होऊन त्यांचे हालाहल निर्माण झाले आणि त्याने निल्लीला त्या वस्तीतून नाहीशी केली. निल्ली केवळ तारुण्य सुलभ आकर्षण जे आहे हैदराप्रती, त्यानं नाहीशी झाली नाही. अज्ञान, दारिद्र्य, लाचारी आणि तारुण्य यांच्या मिश्रणातनं जे विचित्र हालाहल निर्माण झालं, त्याच्यातनं निल्ली नाहीशी झाली. हे आहेत अण्णाभाऊ साठे. ही चिरफाड आहे या समाजाची. ही चिरफाड आहे माणसाच्या वागण्याची. ही कारण मीमांसा आहे की तुम्ही हे दिलेलं आहे म्हणून हे असे वागतायत, म्हणून आम्ही असे वागतोय. हे अण्णाभाऊ साठे आहेत. फक्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, फक्त फकीरा असं तुम्ही हातात घेऊन AIची इमेज तयार केली. म्हणजे इथे इमेज सुद्धा ओरिजिनल लोक काहीच वापरत नाही आहे. सगळ्या ChatGPTच्याच इमेज आहेत, गुगलवर टाकलं तरी. ओरिजिनल काहीच राहिलेलंच नाही आहे. तर ते आहे, हे ओरिजिनल आहे की अण्णाभाऊ. आणि निबंधामध्ये वगैरे का धार येत नाहीये माहिती आहे तुमची? ओरिजिनल काही वाचतच नाही, असं काहीतरी वरवरचं सुपरफिशियल असे निबंध लिहित आहेत. बरेच विद्यार्थी मला, शेळके सर तुम्ही का चेक नाही? काय चेक करणार आहे? सगळं फोलपटच आहे ते. फोलपटच आहे ते. म्हणजे ते नुसतं वाऱ्याची झुळूक आली, हवेची छोटी, उडून जाते ते सगळे निबंधातले शब्द, कागदावर टिकत पण नाही आहेत. तर हे आहे, हे लेखन आहे, हे साहित्य आहे की काय कारण मीमांसा आहे. तिच्या पळून जाण्याची कारण मीमांसा काय की हैदऱ्या बरोबरचा संबंध फक्त नाही, अज्ञान, दारिद्र्य, लाचारी आणि तारुण्य यांचं मिश्रण आहे. सकाळीच बरबाद्या उठून जवळच्या संडासमध्ये कपडे धुवून स्वच्छ करीत होता. त्याने पैरण वाळत लावली होती आणि पागोटे धुवायला घेतले होते. त्याला 2 आडवे तिडवे सुपके देऊन नंतर तो लुंगीवर वळणार होता. इतक्यात पालात बोंबाबोंब उठली. ओ दैया मर्या रे, जी दैया मर्या रे. भाषा जी आहे, कंजारी जो काही सगळा समूह आहे त्याची, अशी ओरड सुरू झाली आणि दुल्ली धावत आली. अरे बा, दुल्ल्याने घर मोडा, दुल्ली म्हणाली. आणि बरबाद्या उठून उभा राहिला. त्याने लुंगी वर धरून धूम ठोकली.
अगदी वाऱ्यासारखा तो पाल्यात आला आणि पालात शिरून आधी आपली काठी काढली. त्याचे पाल खरेच पेचकटून पडले होते. बरबाद्याने दल्लारामकडे डोळे फाडून पाहिले, काही विचारले नाही, सरळ काठी फिरवली आणि हाणामारीला सुरुवात केली. दुसऱ्या झपाट्यात दल्लारामचा देह धरणीला पडला. सर्वत्र बोंब उसळली. दल्लाचे भाऊबंद उठले, त्यांनीही काठ्या काढल्या आणि ते बरबाद्यावर तुटून पडले. 20-25 लोकात एकटा बरबाद्या घुसला आणि एकेका दणक्यात एक एक गडी खाली पडू लागला. एक कडाका पालावर मारून त्याचे कंबरडे मोडू लागला, तुडवू लागला, ओरडू लागला. त्याच्यावर चारी बाजूंनी मारा होत होता. दुल्ली रडत होती, तिची आई बोंबलत होती. बरबाद्या ज्याला खाली पाडेल त्याची माणसे बोंबलत होती. बोंबेत सारखी भर पडत होती. शेवटी चहू बाजूंनी मारा होऊन बरबाद्या दमून रक्तबंबाळ होऊन खाली पडला. मारामारी बंद झाली, पण रडारडी चालू होती. बरबाद्याची बायको मर्या रे दैया अशी ओरडत होती. संध्याकाळ झाली. त्या वस्तीवरचा प्रकाश नाहीसा झाला आणि भेसूर अंधाराने झडप घेतली. सर्वत्र काळोख दाटला. हजारो जीव त्यात गडप झाले. पार एकमेकांना दिसेनासे झाले. फक्त माणुसकीला साथ देणारे आणि त्या हजारो जीवांप्रमाणे किनमिनत जळणारे दिवे पेटले. बरबाद्याची पंचायत बसली. मोठमोठे पंच जमले होते. निरनिराळ्या झोपड्यातून ते आले होते. पंच, सरपंच, फरडे बोलणारे, जन्मभर जमातीचा न्याय निवडणारे सर्व जमले. जात पंचायत जी आहे. दुसरे कोणीही नव्हते. भारतीय संस्कृतीचे मिराजदार, तरफदार, वारसदार यापैकी कोणीही नव्हते. ते जगच निराळे होते. अण्णाभाऊ सतत सांगत राहतात की हे जग निराळं आहे. ते संस्कृतीला माहीत नव्हते. म्हणजे आपण मगाचपासून जे बोलतो की मराठी संस्कृती, मराठी समाज, मराठी भाषा, तिचं मरण हे वेगळंच आहे याच्यापासनं. परंतु आशियाच्या एका मोठ्या देशाच्या, भारताच्या राजधानीच्या मुंबापुरीच्या अगदी जवळ ते जग होते. जगप्रसिद्ध लेबर कॅम्प जवळ त्या ओसाड जागेत बरबाद्याचा खटला उभा राहिला होता. डोकीला पट्टी बांधलेला दल्लाराम, सारे पंच, त्यांची बायको एका बाजूला बसली होती. रक्ताने न्हालेला बरबाद्या हातात ठोमका घेऊन एका बाजूला उभा होता. त्याची गुरमी तिळभरही ढळली नव्हती. सर्वत्र निशब्दता पसरली होती. हम बरबाद्या बोल, तुझी निल्ली हैदऱ्याला घेऊन गेली हे खरं आहे काय? जात पंचायत. एका पंचाने सवाल केला. अरे साल्या, मी काय तिला जायला सांगितलं काय? बरबाद्याने एक शिवी हासडून पंचाला उत्तर दिले. पंचाला धक्का बसला. तो भडकून गेला. निल्लीने केवढा अन्याय केला होता. मनुष्य प्राण्याच्या उत्पत्तीपासून चालत आलेला नियम तिने मोडला होता. नवरा मेला तरी सासऱ्याजवळ नांदण्याचा कायदा तिने मोडला होता. असे असून हा सैतान बरबाद्या उलट बोलत होता. म्हणजे उपेक्षित वर्गामधला बरबाद्या जो आहे तोही स्वतःच्या मुलीच्या बाजूने कसं आता तिथे लढतोय. पंचांना साल्या म्हणत होता हे सर्वच त्यांना नवे वाटत होते. सर्वच लोक बरबाद्यावर खवळून उठले. बरबाद्याने काठी सरळ केली. दगडावर आपटून आवाज काढला. पुन्हा सर्व शांत झाले. पुन्हा पंच म्हणाला, ए भडव्या, निल्ली गेली की नाही? तुझा बाप भडवा, डुकराची अवलाद बेट्या. अरे साल्या, तो हरामजादा सैद्या मेला, नरकात गेला म्हणून माझी निल्ली गेली. बरबाद्याने कच्चा जबाब दिला आणि लगेच दुसरा पंच पुढे उडी मारून म्हणाला, निल्ली गेली हे तुला कबूल आहे का? सैद्या मेला हे तुला कबूल आहे का? बरबाद्याचा उलट प्रश्न. कबूल, पंच उत्तरला. मग माझी निल्ली गेली, मला कबूल. कबूल, मग काढ 200 दंड. मध्येच एक पंच म्हणाला की जे काही पैसे घेतले ते परत दे. सैद्या का मेला ते आधी सांग, बरबाद्या ओरडला. उशीर गप्प बसलेला एक पंच येऊन म्हणाला, दल्लाराम सांग सैद्या कसा मेला. आणि मग दल्लाराम उठून हात जोडून म्हणाला, मी आपलं लेकूर हाय बापांनो. पोराला वाईट बिमारी झाली. डॉक्टरानं जागा बदल म्हणून सांगितलं, पण आपण कंजारी लोक कुठे जाणार? गाव नाही, शिव नाही, जिथं राहतो तेच गाव. शेवटी पोरगा मरून गेला म्हणून काय याच्या निल्लीनं पळून जावं का? दल्लाराम खाली बसला आणि बरबाद्या उठला. तो मोठ्याने म्हणाला, मग तुझा पोरगा मेला नसता तर माझी निल्ली गेली असती का? तिची काय हिंमत होती जायची?
मग टाक 200 तूच दंड. बरबाद्या ओरडला. वा रे वा, मोठा बॅरिस्टरचा बेटा आला 200 दंड मागणारा, एक पंच म्हणाला. आणि बरबाद्यानं पुढे येऊन त्या पंचाच्या मिशीचा झोपका मटकन धरला आणि हलवीत तो म्हणाला, आणि तू मोठा मॅजिस्टरचा बेटा आला मला 200 दंड मागणारा. तेव्हा एक पंच काखेत कुबडी घेऊन उड्या मारीत पुढे आला. त्याचा एक पाय आणि एक हात त्याने पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या कैसरला अर्पण केला होता, म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉरचं जे आहे. तो शांतपणे म्हणाला, बरबाद्या ही पंचकी आहे, म्हणजे जात पंचायत आहे. सरळ सांग तुला म्हणायचंय तरी काय. कुबड्याने प्रश्न करून बरबाद्यावर नजर रोखून ठेवली. तेव्हा बरबाद्या म्हणाला, मी दंड देणार नाही. तेव्हा तो लंगडा पंच भडकून दल्ल्याकडे फिरून चिरकला. दल्ल्या, बरबाद्या साला डुकराची अवलाद आहे, या भडव्याचा कानच कापला पाहिजे, म्हणजे याला वाळीत टाकलं पाहिजे. तू कुत्र्याचं मूत आहे. बरबाद्या डोळे फिरवत म्हणाला, सरळ बोल नाही तर तुझी दुसरी तंगडी गमावून बसशील. बरबाद्याची ती धमकी ऐकून तो लंगडा पंच नरमला. तो आवाज खाली घेऊन म्हणला, ही जमात आहे, ही नाही पंचायत. तेव्हा तू जरा तोंड आवरून बोल. म्हणजे आत्ता जंतर मंतरच्या त्या आंदोलनाच्या संदर्भात जेनझीज आणि त्यांनी वापरलेल्या भाषेची चर्चा होतीये, शिव्या आणि याचा वापर. शिव्या ह्या काही नवीन गोष्ट आहे का? शेकडो वर्षांपासून शिव्या दिल्या जातात आणि शिव्यांना संदर्भ असतात. आपण वाचतच नाही काही. आपण भारतीय साहित्य वाचलेलंच नाही आहे, आपण भारतीय दलित साहित्य वाचलेलं नाही आहे, मराठी दलित साहित्य वाचलं नाही आहे, ब्लॅक लिटरेचर वाचलेलं नाही आहे. त्यामुळं आपल्या ते लक्षातच येत नाही की आपल्याला असं वाटतं की हे नवीनच काहीतरी आलेलं आहे. आणि प्रत्येक समाजामध्ये ना एक अशी टूमच असते की अरे बापरे, हे नवीन काहीतरी आहे, हे नवीन काहीतरी आहे. इतिहास स्वतःला त्याची पुनरावृत्ती होत असते आणि तो स्वतःला रिपीटच करत असतो. नवीन असं काही येतच नसतं आणि जे येतं ते जुन्याच्याच बेसिसवर, जुन्याच्याच प्लॅटफॉर्मवर तयार झालेलं असतं. त्यामुळं जी सध्या शिव्यांची चर्चा चालू आहे त्याला काही फारसा अर्थ नाही. भाषा सगळीकडे पहिल्यापासून तशीच आहे. मग कसा बोलतोय मी? बरबाद्याने पुन्हा आवाज चढवला. तो सर्व पंचांना उद्देशून म्हणाला, हे पहा पंचलोक, तुमच्या पोरींचे नवरे मेले असते आणि मग त्या पोरी पळून गेल्या असत्या तर तुम्ही काय केले असते याचा आधी जबाब द्या. आम्ही काय करणार? आम्ही गप्प बसलो असतो. सर्वांनी एकच जबाब दिला. तेव्हा बरबाद्या एका पंचासमोर उभा राहून त्याला म्हणाला, तुझे 5 जावई मरून तुझ्या पोरी पळून गेल्या असत्या तर तू 1000 दंड दिला असतास का? इतके पैसे? ते कठीण होतं. पंच म्हणाला, मग चोरा मला पैसे दे म्हणून कसं रे सांगतोस? बरबाद्या भडकून म्हणाला, जा, मी दिडकी देणार नाही. हा साला दल्ल्या, याला कुठं घर असतं तर आपल्या पोराला हवा बदला हा घेऊन गेला असता, मग तो सैद्या मेला नसता, माझी निल्ली पळून गेली नसती. असं म्हणून तो दंड ठोकून मिशांना पीळ भरू लागला. मग आम्ही आता तुझा कान कापणार, हुक्का पाणी बंद करणार आणि तुला पंचकीला घेणार नाही, तुला बहिष्कृत करणार. कापा साल्याचा कान. सर्व पंचांनी ओरडून निर्णय दिला. तेव्हा बरबाद्या त्यांच्यापेक्षा चढ आवाज काढून गरजला, नरकात जावं साल्यांनो, कापा माझा कान, मी तुम्हाला डरत नाही. म्हणे कान कापणार. मग एका पंचाने वस्त्रा घेतला, त्याने तो तळहातावर पाजळला. नंतर वस्त्र्याची धार अंगठा फिरवून तो पाहत म्हणाला, हे बघ बरबाद्या, आम्ही तुला खतम करू. अजून पंचांना शरण येऊन दंड भर आणि मोकळा हो, नाहीतर मरशील. माझी खोपडी फिरवू नका. बरबाद्या चिडक्या आवाजात म्हणाला, मला धमक्या देऊ नका. मी हॉटेलात चाय पिईन, संडासातल्या नळावर पाणी भरीन, तुमच्या पंक्तीला येणार नाही. करा मला बहिष्कृत, टाका मला वाळीत. बरं मग ठीक, कापा त्याचा कान नी फिरू द्या साल्याला मुंडा होऊन. एका पंचाने घाई करीत म्हटले. तोच दुसऱ्याने एक कुत्रे धरून पुढे आणले. सर्वांनी त्या कुत्र्यावर अबीर गुलाल उधळला. तेव्हा जमलेले सर्व लोक भीतियुक्त सुरात बोलू लागले, आता बरबाद्या मुंडा होणार, त्या कुत्र्याचा कान कापा. मुख्य पंचाने हुकूम सोडला. ठीक, कापा. बरबाद्या काळोखात गुरकला. कापा डुकरांनो, माझा कान कापा. तसा एका पंचानं दिवा पुढे आणला, दुसऱ्याने कुत्रे पुढे ओढले आणि तिसऱ्याने त्याचा कान चिमटीत धरला आणि वस्त्राने खसकन कापला. त्याबरोबर ते कुत्रे मोठ्याने केकटू लागले. त्याच्या कानातून रक्ताची धार गळू लागली आणि भीतीने ते वेडेपिसे होऊन कान झाडीत पळत सुटले. सर्वत्र दुःखाची छाया पसरली आणि सर्व लोक गंभीर झाले. म्हणजे एक सिंबॉलिक म्हणून कुत्र्याचा कान कापलाय आणि ते समजून की आता हा बरबाद्या आहे आणि याला आपण वाळीत टाकलं की याचाच कान कापलाय. पण तोपर्यंत तो सस्पेन्स कायम राहतो की वाचकाला वाटत राहतं की खरोखर वस्त्राने आता बरबाद्याचाच कान कापणार आहे का. पण त्याचं रूपक म्हणून ते एका भटक्या कुत्र्याचा कान कापतात.
पंच म्हणाला, आजपासून बरबाद्या वाळीत पडला, त्याचे हुक्का पाणी बंद, त्याचा रोटी बंद, व्यवहार बंद, बेटी व्यवहार बंद. सर्व लोक घरोघर गेले, बरबाद्या घरी परतला. तो स्वतःशीच बोलत होता, या चोरांना माझा कान कापून मला वाळीत टाकून आनंद झाला असेल, मोठं भूषण वाटलं असेल, पण त्यांना त्यात काय मिळणार आहे? या साऱ्यांना प्लेग होत नाही, म्हणजे प्लेग, यांच्या रांडा रंडक्या का होत नाहीत? ठीक, मी बरबाद्या आहे, मीही त्या साल्यांचे कान नाही कापले, तर नावाचा बरबाद्या नव्हे. सर्व लोक झोपले होते, पण बरबाद्या कंजारी जागा होता. तो बडबडत होता. काल त्याने पंचांचा निर्णय झुगारला होता, असे पूर्वी कधीच झाले नव्हते. जमातीच्या पंचांविरुद्ध बंड करणे सोपे नव्हते आणि बरबाद्याने तेच केले होते. तो स्वतःचा विजय समजून बडबडत होता. मध्यान रात उलटून गेली, मग त्याला झोप लागली. रातकिड्यांच्या किरकिरीने वातावरण भरून गेले. त्या वस्तीतील सर्व लोक झोपले होते, तरी त्यांची मने मात्र बोलत होती, लढत होती, कडत होती, नि उसासे टाकीत होती. इथे कथा संपते. बरबाद्या कंजारी अण्णाभाऊ साठे. या कथेतनं काय मिळतं? रसरशीत भाषा मिळते. उपेक्षित समूह, ज्याच्यापर्यंत मध्यमवर्गीय समाज आणि आपली संस्कृती पोचू शकत नाही, त्यांचं जीवन त्याच्यातनं समोर येतं. हेही आपल्या वी द पीपल ऑफ इंडिया प्रिएम्बलमध्ये आपण म्हणतो ना, आम्ही भारताचे लोक. आत्ता बघा जंतर मंतर, वी द पीपल. कोण आहे वी द पीपल? मग हे बरबाद्या कंजारी पण वी द पीपल आहे, हे सांगणारे अण्णाभाऊ साठे आहेत. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंची जयंती महत्त्वाची असते, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महत्त्वाची असते, म्हणून महात्मा फुलेंची जयंती महत्त्वाची असते, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची, म्हणून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती महत्त्वाची असते. सोशल डेमोक्रेसी ज्याला आपण म्हणतो, सामाजिक न्याय आणि सामाजिक लोकशाही ही गरजेची असते. घेणं काय याच्यातनं, की काय आयुष्य आहे, काय आहे, काही नाहीच आहे, पुढेही काही नाही, म्हणजे बंड करूनही काही नाही आहे, निल्ली पळूनच गेलेली आहे, पैसे मला द्यायचे नाहीत कारण पैसे नाहीच आहेत. हे दुःख करायलाही वेळ नाही आहे की निल्लीचा नवरा मिळाय, काहीच करता येत नाही आहे. आणि हे सगळं आपल्या डोळ्यांच्या खूप पलीकडे कुठेतरी घडतं आहे. आणि ते समोर आणणारे, साहित्याच्या मध्यभागी आणून ठेवणारे, आणि मराठी मध्यमवर्गीय वाचकाला बघ हे आहे, हा मराठी समूह आहे, तू जो समजतोय तो समूह म्हणजे मराठी समूह नाही, हे सांगणारे अण्णाभाऊ साठे आहेत. त्या अण्णाभाऊ साठेंना सुभाष अकॅडमी आणि माझ्याकडून आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडून उद्याच्या जयंतीनिमित्त अभिवादन. भेटत राहूया. धन्यवाद.